करबाची वाडी आणि कलुत रेती असा हा सामना बॅटल रंगला जातोय। नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारल्या। करबाची वाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारल्या, क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलाय। कलुत रेती संघाला पंच सामना स्टार्ट करायचा आहे। 10 मिनिटात 5 मिनिटात पहिलं शतक टाकून झालं पाहिजे। टाइमर या ठिकाणी लावला गेलाय। सांगी कोट्यातील पहिलं वैयक्तिक पहिलं शतक हातात गोलंदाज दीपक। पहिला चेंडू लोड फुटबॉल चेंडू डीप मिड विकेट रेजर मध्ये चेंडूला भिरकावला। क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू जातो वन बाउंस सीमारेषे पलीकडे चौकार। दमदार सुरुवात केली होती। हा सामना देखील दमदार सुरुवात करतोय। इथून पुढे चांगली खेळी आहे मारुतीला आणि करावी लागेल, गोलंदाजी चांगली देखील करावी लागेल। दीपक चांगला गोलंदाज आहे, मात्र यावेळेस सुपळा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही, मात्र लेग बाय स्वरूपात येईल। एक धाव एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचले 5 या धावसंख्येवरती। 2 चेंडूचा खेळ संपला, 5 धावा धावफलकावरती आल्यात। पहिला चेंडू खराब फेकला, त्यावरती मोठा प्रहार आणि तदनंतर कमबॅक गोलंदाजी करत असताना यष्टीरक्षकाने केलेली चूक, ती मात्र एक धाव मोजावी लागल्या कलुत रेती संघाला। 5 धावा धावफलकावरती आल्यात। यावेळेस खोल्यात टाकण्याचा प्रयत्न, शॉट मिडऑन क्षेत्रामध्ये चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। त्या ठिकाणी उचलणार फेकण्यात पूर्वी एकच धाव एका धावेच्या बरोबरीने धावफलक जाऊन पोहोचले 6 या धावसंख्येवरती। 6 धावा धावफलकावरती आल्या। अजूनही 3 चेंडूचा उर्वरित खेळ शिल्लक असेल। या षटकातील दीपक चौकार आल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाकडून। 3 चेंडूचा वादवी खेळ संपला, अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक। यावेळेस फटका फसलाय, झेल खाली स्वतः गोलंदाज कुठलीही चुकी करत नाही, फलंदाज होईल मारुती बाद। संघनायकाने हरेश आणि नितीन अशी जोडकल आता मैदानामध्ये पाहतोय। 4 चेंडूचा खेळ संपलाय, 6 धावा धावफलकावरती आल्यात। गोलंदाजी करत असताना दीपक पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि चौथ्या चेंडूवरती मारुती सारख्या चांगल्या फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवला, डगआउट मध्ये पाठवलाय फलंदाजाला। अजून या 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल। खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेस त्रिफला उद्ध्वस्त, दानी गुल केल्या। या चेंडूवरती कुठलेही प्रत्युत्तर नव्हतं या फलंदाजाकडे, पाहत राहिल्या चेंडूकडे आणि त्रिफला उद्ध्वस्त, दानी मात्र गुल केल्या। गेल्या पावली मात्र माघारी परततोय डीजे। अजून एक सामना पेंडिंग आहे आणि हा सामना चालू आहे, म्हणजे जवळजवळ 5-5:30 वाजतील आजच्या दिवसात। कालच्या दिवसाचा विचार केला 3 वाजता सामने संपले होते, आज खूप उशीर झालाय। यावेळेस झेलखाली क्षेत्ररक्षक काश बांगारे कुठलीही चुकी करणार नाही, फलंदाज होईल बाद। हॅट्रिक
वरती विश्वास दाखवलाय रमेश निरगुडा या संघनायकानं आणि त्यावरती मात्र विश्वासाला सार्थक ठरावा लागेल नामदेव या गोलंदाजाला. नामदेव फलंदाजी चांगली करतो, गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल. महत्वपूर्ण सामना दोन्ही टीम साठी. दोन्ही टीम मात्र एकामेकांविरुद्ध झुंज देत आहेत. प्रेशर आता निर्माण झाला असेल खरबाची वाडी संघावरती, कारण 3 गडी बाद झाले. धावफलक रोख लावले गेले. 6 धावा. मारुतीने चांगली सुरुवात केली होती, नंतर बाद झाला आणि तदनंतर गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाले. पहिला चेंडू परफॉर्म डिलिव्हरी नाकाच्या जवळून चेंडूला काढला गेला. पहिला चेंडू चांगला हाताला नामदेव या गोलंदाजाने पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. 3 गड्याच्या मोबदल्यात 6 धावा धाव फलकावरती आल्यात खरबाच्या वाडी संघाला कमी लेखून चालणार नाही, कारण 18 चेंडू 18 धावेची गरज असताना तो सामना जिंकलाय गोलंदाजीच्या जोरावरती. यावेळेस उचलला फेकण्यात उत्पूर्वी 2 धावा आणि या 2 धावेच्या 6 धावा जाऊन पोहोचल्या 8 या धावसंख्येवरती. आठ धावा धाव फलकावरती आल्या. 3 गड्याच्या मोबदल्यात 1.2 चा खेळ या ठिकाणी संपलाय. नामदेव चांगली गोलंदाजी करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू हवे पंप बॉडी शरीर यष्टीपासून चेंडूला लांब ठेवला जातोय. पंचांकडे स्कोरची दाद मागतोय, मात्र पंचांनी दाद फेटाळले. निर्धाव चेंडूची सांगता झाले. गोलंदाज नामदेव चांगली गोलंदाजी. 3 चेंडू हाताले 2 धावा खर्च केले त्या गोलंदाजाला. फार चांगली गोलंदाजी. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसावून खेळलाय. फटका चांगला आहे. मनगती ताकद वापर केला या फटक्यामध्ये आणि चेंडूला पाठवलाय वाडी श्लोंगा सीमारेषा पलीकडे दमदार षटका. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक असायला नामदेवचं कौतुक केलं आणि त्यानंतर मात्र खराब गोलंदाजी. 3 चेंडू चांगले हाताळले. 4थ्या चेंडूवरती षटकार आला. अजूनही कमबॅक करावा लागेल. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बॅटचे येणारे यष्टीरक्षक कुठली चुकी करत नाही. फलंदाज होईल बाद. चौदा धावा धाव फलकावरती आल्या. शेवटचा चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील कमबॅकिंग गोलंदाजी. यावेळेस झेल खाली शतरक्षक झेल सोडला जातोय, मात्र एकच धाव. 16 धावा धाव फलकावरती येणारे 12 चेंडूंनी 15 धावा धाव फलकावरती माफी असावी. 15 धावा धाव फलकावरती आल्या. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. झालं पाहिजे. हॅलो, सलामीची जोडी लगेचच मैदानात पाठवायची. कलोते रेती संघ उशीर करू नका. 3:52 झालेत. आयोजक देखील आजच्या दिवसात टेन्शन मध्ये आलेत. खूप उशीर झालाय आजच्या दिवसात.
सलामीची जोडी लवकर जायचं मैदानामध्ये. नामदेव आपण देखील स्पीड करा थोडा. आयोजकांना सहकार्य करा मित्रांनो, कारण तुम्ही देखील नाईट शूटला ठेवता आणि तुम्हाला देखील माहिती आहे आयोजकांची मेहनत काय असते. सामना चालू करायचा तुमचा टाइमर देखील या ठिकाणी आम्ही लावतोय. दोन्ही 12 प्रतिनिधी या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या समोर हे सर्व केलं जातोय. टाइमर वगैरे लावला जातो. 5 मिनिटात, पहिल्या 5 मिनिटात पहिले शतक टाकून झालं पाहिजे याची देखील दक्षता घ्यायची आणि आता पॅनलाइज केलं जाईल. आजच्या दिवसात पाहिला तर आयोजकांना टीमने सहकार्य केला नाही आणि त्या कारणास्तव हा निर्णय आयोजकांनी घेतला. टाइमर लावलाय. 5 मिनिटात पहिलं शतक संपलं नाही तर पॅनलाइज केलं जाईल. पहिला चेंडू यावेळेस फटका फसलाय. झेल खाली. क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करत नाही. फलंदाज होईल नामदेव बाद. खातं ओपन केलं. श्रीगणेश केला धावांचा. 1 गड्याच्या मोबदल्यात 1 धाव फलकावरती आल्यात. 16 धावींच्या पाठल्या करत असताना अजूनही 15 धावींची आवश्यकता येणार आहे. 10 चेंडू 15 यावेळेस चांगला चेंडू आणि त्या चेंडूवरती मात्र फटका देखील तेवढाच चांगला होता. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. चांगला झेल स्वतःला झोपून दिला या झेलसाठी आणि फलंदाज होईल दीपक बाद. सलामी वीर फलंदाज मात्र तंबूच्या आसऱ्याला येत आहेत. दीपक बाद झाला. नौका फलंदाज सुद्धा मैदानामध्ये आलाय. एक अनुभवी खेळाडू ज्याने भविष्य मैदानी आपल्या नावावरती मात्र गाजवले. मात्र आपल्या फलंदाजीचा दबदबा बऱ्याचशा मैदानावरती त्याने दाखवलाय. या हंगामात कुठेतरी बॅकफुटला जाताना हा फलंदाज मात्र यावेळेस 5व्या क्रमांकावरती प्राधान्य आलाय. यावेळेस मोठा प्रहार आला आला हल्ला चढवलाय. चेंडू क्षेत्ररक्षकाच्या मस्तकला दस्तक देऊन फरार होतोय. 1 बाउंस सीमारेषे पलीकडे चौकार. येस पंच. गोलंदाजावरती फेकीचा आक्षेप आलाय. येस पुन्हा एकदा फेकीचा आक्षेप आलाय. गोलंदाजावरती 16 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 5 धावा धाव फलकावरती आल्या.
यस फेल डिलिव्हरी टेक्निकल पंच या ठिकाणी आम्हाला सांगतात स्टार टेनिस वर्ल्ड चे प्रोप्रायटर या ठिकाणी चेक करतायत आणि त्यांनी देखील त्यांनीच या ठिकाणी फेअर डिलिव्हरी दिल्या. शेवटच्या चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील 16 धावांचा पाठलाग करत असताना 5 धावा धाव फलकावरती आल्या 3 गड्याच्या मोबदल्यात. यावेळेस मोठा प्रहार फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. फलंदाज होईल बाद रमेश. झाले पाहिजेत याची देखील दक्षता घ्यायची आहे. सांघिक कोट्यातील दुसरा वैयक्तिक पहिलं शतक हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय नितीन. येणारे 6 चेंडू आणि 11 धावेची आवश्यकता. सिंगल डबल जरी धावा जमवल्या असत्या तरी हा सामना सहजरित्या जिंकला असता कलते संघाने. मात्र मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. अजूनही कोणी जिंकला नाही, कोणी हारला नाहीये. सिंगल डबल जर धावा जमवल्या तरी संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. मात्र यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक धाव वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र फेकी चांगली झाली. कलेक्शन चुकीचं होतं. मात्र त्या मोबदल्यात येतील 2 धावा. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. येणारे 5 चेंडू आणि 9 धावेंची आवश्यकता. हा चेंडू 9 धावेची आवश्यकता. लोअर फुट चेंडू. हा चेंडू खराब होता आणि हा चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं असेल. 4 चेंडू 9 धावेची गरज. हा चेंडू खराब होता आणि त्या चेंडूवरती मोठा फटका येणे गरजेचं होतं कलोते संघासाठी. मात्र फलंदाज जीवन हा चेंडू निर्धाव खेळलाय. येणारे 4 चेंडू आणि 9 धावेंची आवश्यकता. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडू 9 धावा. एखादा चौकार एखादा षटकार येणं गरजेचं असेल. यावेळी फटका फसलाय. झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय मात्र कुठलीही चुकी करत नाही. फलंदाज होईल बाद. चेंडू 9 धावेची आवश्यकता. लाईन आणि लेंथ भरकटलाय. विपरीत विनाशकारी बुद्धी या गोलंदाजाची अवांतर धाव आणि अवांतर धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलाय. 8 वरती येणारे 3 चेंडू आणि 8 धावेची गरज. 3 चेंडू 8 धावेची गरज. 16 धावेंचा पाठलाग करत असताना आतापर्यंत खराब कामगिरी पाहायला मिळाली कलोते संघाकडून. 8 धावा धावफलकावरती आल्यात 5 गड्याच्या मोबदल्यात. नामदेव मैदानामध्ये असता तर सामन्याचं चित्र नक्कीच पलटलं असता. मात्र पहिल्या चेंडूवरती बाद झाला. निराश होऊन तंबूच्या आसऱ्याला आला. त्यानंतर चांगली गोलंदाजी खरबाचीवाडी संघाकडून पाहायला मिळाले. यावेळेला सॅक्रोजचा लाईन केल्याचा प्रयत्न असफल ठरलाय. 2 चेंडू 8 धावेंची आवश्यकता.
2 चेंडू 8 धाबेची आवश्यकता. गोलंदाज नितीन चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती 2 आला, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर स्वेत चेंडू आणि हा चेंडू देखील निर्धाव बनलाय. 2 चेंडू 8 ची गरज. यावेळेस देखील अॅक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. सामना मात्र आपल्या बाजूने झुकवताना गोलंदाज नितीन चांगली गोलंदाजी खरबाचेवाडी संघाकडून मागच्या सामन्यात देखील 18 धावा डिफेंड केल्या होत्या. 18 चेंडूवरती नळा संघाला पराभूत करत असताना आणि तदनंतर कलोते संघ विरुद्ध खेळत असताना देखील 16 धावा कठीण बनल्यात कलोते टीमला. यावेळेस विजय होतोय खरबाचेवाडी संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचे सुद्धा